शक्तीपीठ महामार्गासाठी आमचा कडाडून विरोध आहे, कारण हा महामार्ग शेतकऱ्याच्या कोणत्या हिताचा नाही। या महामार्गाचा जे काही फायदा आहे ते काही मुठभर लोकांसाठी आहे। शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा हा महामार्ग आहे। जे काही शेतकऱ्याच्या गरजा आहेत, कर्जमाफीसाठी असेल किंवा पाण्याची असेल, विजेची असेल, या गरजा पूर्ण न करता किंवा मालाला भाव देण्याची असेल, या गरजा शासन कोणत्याही पूर्ण करत नाही आणि ज्या गरजा नाही पाहिजे त्या आधी करायचा प्रयत्न करत आहे, कारण याच्यामध्ये त्यांचा फायदा आहे, शेतकऱ्याचा काही याच्यामध्ये फायदा नाही। त्यामुळे या महामार्गाला आमचा पूर्णतः विरोध आहे। कोणत्याही आता हे देवाचं नाव घ्यायचं, देवाचं नाव घेऊन या देवाच्या नावाखाली सगळ्या लोकांना देशोधडीला लावायचं काम हे सरकार करत आहे। 54,000 शेतकरी याच्यातून देशोधडीला सर्व कुटुंब त्यांचं उद्ध्वस्त होणार आहे। आज काही लेकरं शिक्षण शिकलेले आहेत, त्याला नोकऱ्याचा कुठेही प्रश्न मोठ्या प्रमाणात गंभीर आहे। जे काही शेतीवर उपजीविका करत आहे ते सर्व काही बेघर होऊन रस्त्यावर येणार आहेत। त्यामुळं या सुपीक जमिनी आमच्या वडीलोपार्जित जमिनी आहेत, या जमिनी आज पूर्णतः या महामार्गात जात आहेत। या जमिनी जाऊ नयेत यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी संघटित झालेलो आहोत आणि या शासनाला आमचं सांगणं आहे की लवकरात लवकर हा महामार्ग रद्द करावा, कारण आम्ही शेवटच्या टोकापर्यंत, जोपर्यंत शरीरामध्ये रक्त आहे, जोपर्यंत श्वास आहे, तोपर्यंत आमचा या महामार्गाला तीव्र विरोध राहणार आहे। सुईच्या टोका इतकी जमीनसुद्धा आम्ही या महामार्गामध्ये आम्ही शासनाला देणार नाहीत। हे आमचं शेवटपर्यंत आमचं हे एक निश्चय करून या ठिकाणी उतरलेलो आहोत। हे सरकारनं लक्षात घ्यायला पाहिजे आणि हा महामार्ग ताबडतोब रद्द करावा ही शासनाला मी विनंती करतो।